हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये आज आपण छान खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी कोबीच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहे. आता कोबीची भाजी सर्रास खायचा कंटाळा करतात, सगळीच अशी नाकं मुरडतात. त्यामुळे आपण आज कोबीच्या भाजीपासून छान खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहेत. खूप छान टेस्टला लागतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे खूप आवडीने खातात. त्यामुळे आज आपण कोबीच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी कोबीचा गड्डा घेतलेला आहे. हा एक मोठा गड्डा घेतलेला आहे आणि एकदम फ्रेश आहे. तर आता हा आपण धुवून आणि हा पुसून घेतलेला आहे व्यवस्थित. त्यामुळे नंतर आपण कट करून धुवून वगैरे घेणार नाहीये. आता असा दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि जो मधला भाग असा पांढरा भाग आहे ना, तो कडक कडक तसा आपण काढून घेणार आहे, कारण तो असा कडवट लागतो चवीला. त्यामुळे ते काढून घ्यायचंय. आणि ही भाजी थोडीशी अशी मोठी मोठी अशी चिरून घ्यायची आहे. तुम्ही ही किसणीने पण किसू शकता किंवा असं बारीक चिरून पण हे करू शकता. तर ह्या मी आता ही सोपी पद्धत दाखवलेली आहे. असं थोडं थोडस मोठं असं कट करून घ्यायचंय आणि आता हे आपण मिक्सरला थोडस असं फिरवून घेणार आहोत आणि पल्स मोड वरती आपण फिरवून घेणार आहोत. जास्त फिरवायचं नाहीये, कारण कोबीमध्ये पाणी असतं, म्हणजे पाणी लगेच रिलीज होतं. त्यामुळे आपल्याला फक्त पल्स मोड वरती फिरवून घ्यायचंय. आता दोन भागामध्ये आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. जास्त घालायचं नाही, नाहीतर मग ते बारीक होत नाही. थोडं थोडं घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचंय आणि पल्स मोड वरतीच आपल्याला फिरवून घ्यायचंय, तरच व्यवस्थित असं होतं, नाहीतर मग त्याच्यामध्ये पाणी सुटतं. तर अशा प्रकारे आपल्याला हे थोडंसं असं बारीक करून घ्यायचंय. आणि अशामुळे वड्या पण खूप छान होतात एकदम. ते बाउलमध्ये आपण काढून घेऊ आणि राहिलेलं इथे पण आपण फिरवून घेऊ आता मिक्सरला. ते आपले हे सगळं फिरवून झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही कोबी अशी बारीक करून घ्यायची. तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचंय आणि हे 2 ते 3 मिनिटं आपण बाजूला ठेवून देणार आहोत. जास्त वेळ ठेवायचा नाहीये, फक्त 2 ते 3 मिनिटं खूप झाली. आता मीठ टाकल्यामुळे कोबीला चांगलं असं बऱ्यापैकी पाणी सुटतं. तोपर्यंत आपण इथं मिरचीचं वाटण करून घेणार आहोत. इथं आलं घेतलेलं 3-4 तुकडे, 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता हिरव्या मिरच्या तुम्हाला तिखट कितपत आवडतं याच्यावर तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरचीचे असे 2 भाग करून टाकलेले आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं असं जाडसर ठेवायचंय. पाणी न टाकता आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय. तर इथं बऱ्यापैकी आता कोबीला पाणी सुटलेलं आहे. तर यामध्ये जे आपण आता मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालून घेऊ. थोडंसं असं चमच्याने मिक्स करून घेऊ. अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा लाल तिखट. आता लाल तिखट तुम्ही आवडीनुसार घाला. आणि ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा, असा हातावरती चोळून घालायचा आहे त्यामध्ये. आणि सगळं आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. हा सगळा मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थित असं लागला पाहिजे. आता कोथिंबीर घालून घ्यायची. तर कोथिंबीर इथं मी जास्त घातलेली आहे, कारण कोबीला असा वास सुटतो वेगळ्या प्रकारचा. त्यामुळे याच्यामध्ये कोथिंबीर जास्त घालायची आहे. त्यामुळे कोबीचा वास जास्त येत नाही.
आता हे पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचंय. आणि त्यामध्ये आता अर्धा कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय. तांदळाच्या पिठामुळे छान अशा वड्या खुसखुशीत होतात आणि कुरकुरीत होतात. आणि इथं बेसन घेतलेलं आहे मी 1 कप. थोडंसं बेसन घालून घेतलेलं आहे मी. अर्धा कप बेसन घालून घेतलेलं आहे. आणि या कोबीच्या पाण्यामध्येच आपल्याला हे भिजवून घ्यायचंय. वरून एक्स्ट्राचं पाणी आपल्याला घालायचं नाहीये. पण कोबीला खूप पाणी सुटतं. त्याच्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित असं भिजवून घ्यायचंय. आता जे राहिलेलं होतं ना बेसन ते पण मी घालून घेतलेलं आहे यामध्ये. असं छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि इथं थोडं अजून मला असं पातळ वाटतंय. त्यामुळे मी याच्यामध्ये अजून थोडंसं तांदळाचं पीठ घालून घेणार आहे. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी बेसनचं पीठ सुद्धा घालून घेतलात तरी पण चालेल. तर कोबीचे प्रकार पण भरपूर असतात. काही कोबींना असं कमी पाणी सुटतं आणि काहींना जास्त पाणी सुटतं. त्यामुळे पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आणि इथे 3 चमचे मी पांढरे तीळ घालून घेतलेले. ते पण याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. थोडंसं हाताला तेल लावून व्यवस्थित असं पिठाला लावून घ्यायचंय व्यवस्थित. आता तुम्ही हे इडली पात्रामध्ये पण हे करू शकता. असे छोटे-छोटे असे गोळे करून त्याच्यामध्ये ठेवू शकता. तर मी हे ताटामध्ये असं थापून घेणार आहे. त्यामुळे मी जास्त असं घट्ट असं ते पीठ केलेलं नाहीये. तुम्हाला जर इडली पात्रात वगैरे करायचं असेल, थोडं त्याच्यापेक्षा अजून थोडं घट्ट पीठ मळू शकता. आता हे व्यवस्थित ताटामध्ये असं तेल लावून घेतलेलं आहे आणि थापून घ्यायचंय असं. ते कोबीचं जे मिश्रण केलेलं आहे ते व्यवस्थित असं सगळीकडून थापून घ्यायचंय. तुम्ही हे चाळणीमध्ये पण डायरेक्ट असे गोळे बनवून जसं आपण कोथिंबीरची वडी किंवा आळू वडी वगैरे करतो ना, तसं सुद्धा केलात तरी पण चालेल. तर एकसारखं व्यवस्थित सगळीकडून असं हे थापून घ्यायचं. तर इथे व्यवस्थित असं हे थापून झालेलं आहे. तर वरून आपण थोडेसे पांढरे तीळ घालून घेणार आहे त्याच्यावरती. थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं. तर इथं कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवून त्याच्यामध्ये रिंग ठेवली होती. आणि आता हे ताट त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत. आणि वरून एक दुसरं ताट झाकून घेणार आहोत. आणि हे आपण 15 मिनिटासाठी आपण हे स्टीम करून घेणार आहे. इथं 15 मिनिटं झालेली आहेत. छान असं आपलं हे वडीचं हे मिश्रण चांगलं असं शिजलेलं आहे. हाताला कुठेच असं चिकटत नाही. त्यामुळे व्यवस्थित असे हे शिजलेलं आहे. तुम्ही चाकू सुद्धा असं घालून बघू शकता. पूर्णपणे असा क्लीन येतोय. तर आता आपण हे काढून घेऊ बाजूला आणि थोडंसं असं थंड करून घेऊ. इथे हे थंड झालेले आहेत आणि आता आपण चाकूने अशी वड्या करून घेणार आहोत त्याच्या. मी अशा थोड्या जवळ-जवळ अशा केल्या म्हणजे लांब आकारामध्ये अशा मी वड्या करून घेतलेल्या आहेत. बघू शकता चाकूला थोडं पण लागत नाहीये. म्हणजे आपलं हे मिश्रण छान व्यवस्थित शिजलेलं आहे. आता दुसरीकडनं थोडंसं आपण कट करून घेऊ असं. तर इथे हे अशा कट करून झालेल्या आहेत वड्या.
आणि आता ते आपण काढून घेणार आहोत. बघू शकता अशा सहज निघतायत, पूर्ण अशा क्लीन निघायला, कुठे पण असं ताटाला खाली असं चिकटलेलं वगैरे नाहीये, व्यवस्थित अशा निघतायत. बघू शकता आणि जे आपण तीळ वगैरे लावलेले आहेत ना व्यवस्थित, ते पण सेट झालेले आहेत त्याच्यामध्ये. तर अशा आपण या वड्याच्या सगळ्या आपण काढून घेऊ. तुम्हाला जशा पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही अशा कट करू शकता. बघू शकता किती छान अशा या कट करून झालेल्या आहेत आणि ते तेल चांगलं असं गरम झालेलं आहे कडकडीत. त्यामध्ये आता आपण हे एक एक अशा सोडून देणार आहोत. मी अशा 7-8 अशा सोडून अशा तळून घेतलेल्या आहेत. आणि अशा थोड्या थोड्या वेळाने आपण अशा पलटी करून घ्यायची आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला या फ्राय करून घ्यायच्यात, म्हणजे छान अशा खुसखुशीत होतात त्या आणि कुरकुरीत पण होतात. असं थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हे हलवून घ्यायचे. छान असं त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या चांगल्याशा फ्राय करून घ्यायचे. आणि बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे. आता हे आपण डिश मध्ये एका काढून घेऊ. आणि अशाच बाकीच्या पण आपण तळून घेणार आहोत. तर इथे आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि बघू शकता कलर किती छान आलेला आहे याला. आणि जे आपण वरून तीळ वगैरे टाकले होते ना ते पण असे छान दिसत आहेत त्याच्यावरती. खायला पण खूप छान लागतात. आता कोबीची भाजी वगैरे लहान मुलं काही खात नाहीत, त्यामुळे हे असलं काही करून दिलं की ते आवडीने खातात. आणि आवाजावरनच समजलं असेल तुम्हाला की किती छान अशा खुसखुशीत अशा झालेल्या आहेत त्या. आता एका डिश मध्ये आपण या काढून घेऊ. आणि असं वाटतच नाही की हे कोबीपासून आपण या बनवलेल्या आहेत वगैरे. त्यामुळं लहान मुलांपासून मोठी लोक सुद्धा ही भाजी खायचा खूप कंटाळा करतात कोबीची. त्यामुळे हे असं काहीतरी त्यांना करून दिले ना की एकदम आवडीने खातात. तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते की कशी झाली ती. छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा या कोबीच्या वड्या बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकता किती छान असे आपल्या तयार झालेल्या आहेत कोबीच्या वड्या. तर तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.